दिग्रस नगर परिषदेत खळबळ, अध्यक्षांचा स्वपक्षाच्याच मुख्याधिकाऱ्यांसह विभाग प्रमुखांवर गंभीर आरोप, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस नगर परिषदेतून एक मोठी बातमी समोर येत आहे। दिग्रस नगर परिषदेच्या अध्यक्षा पंचशीला इंगोले यांनी नगर परिषदेतील मुख्याधिकारी आणि इतर महत्त्वाच्या विभाग प्रमुखांविरुद्ध थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। अधिकारी सहकार्य करत नसल्याचा आणि विकास कामात अडथळा आणत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्राद्वारे केला आहे। दिग्रस नगर परिषदेचा कारभार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। मुख्याधिकारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत, आठवड्यातून एखादा दिवस येतात, तसेच अध्यक्षांचा फोनही उचलत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। लेखाधिकारी स्वतःला सुप्रीमो समजतात, नगरसेवक आणि कंत्राटदारांना जुमानत नाही, मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने माहिती लपवून ठेवतात आणि आर्थिक व्यवहारात अनियमितता करत असल्याचे पत्रात नमूद आहे। बांधकाम विभागाचे उपअभियंता अध्यक्षांना विश्वासात न घेता मर्जीने कामं करतात आणि कामात टाळाटाळ करतात। 16 मार्च रोजी डम्पिंग ग्राउंडच्या पाहणीत बायोगॅस प्लांट, ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्री बंद अवस्थेत आढळली। आरोग्य निरीक्षक धीरज जाधव यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। आता या गंभीर तक्रारीनंतर जिल्हाधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतील याकडे संपूर्ण दिग्रस शहराचे लक्ष लागले आहे। NTV इंडिया न्यूजसाठी अतिक शेख, दिग्रस।